इथे मी एक नंबर खमंग बाजरीचा ढोकळा बनवलेला आहे। त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे, 1 कप मी इथे घेतलेलं आहे बाजरीचं पीठ, रेग्युलर आपण जे भाकरीसाठी वापरतो ते पीठ घेतलेलं आहे। 1 टीस्पून मी इथे घेतलेले आहे बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून मी इथे घेतलेले आहे बेकिंग सोडा, 1/4 मी इथे घेतलेला आहे मीठ आणि अर्धा टीस्पून मी घेतलेली आहे हळद आणि गोड इथे मी साखर वापरलेली नाहीये, तर 4 टीस्पून मी इथे घेतलेली आहे गुळ पावडर। तर असं हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून एक बाजरीचा ढोकळा मी बनवलेला आहे, तयार झालेला आहे, तुम्हाला दाखवते। 25 मिनिटं झालेली आहे ढोकळ्याला झालेला आहे। आपल्याला तडका पॅन वरती थोडासा तडका तयार करायचा आहे। बघा इथे 2 टीस्पून मी तेल घेतलेलं आहे, 1 टीस्पून इथे राई घातली, 1 मिरचीचे मी उभे